नमस्कार, आपण इथे आलेलो आहोत अखिल भारतीय भजन संमेलन सोहळा 2025 बघण्यासाठी। चला तर जाऊया हा सोहळा बघायला। अभिमानाची देणी फुलादी मनगटे खेळती खेळ जीवघेनी आज या ठिकाणी आपण सगळे हरीचे दास भजनप्रेमी या संमेलनासाठी अखिल भारतीय भजन संमेलन नियोजक अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य या मंडळाच्या वतीने आपण हे अखिल भारतीय भजन संमेलन नियोजित केलेलं आहे। घरी सर्व टाळ सदा धनजळी टाळ कण्या भाकरीचे खाणे गाठी रामनाम नाणे। तर या सर्व हरिभक्तांच्या गाठीशी नाणं टाकलं आहे रामनामाचं। संपत्ती जरी नसली तर रामनामाचं नाणं मोठं आहे आणि आम्ही जी आता झेप घेतलेली आहे ही रामनामाच्या गाठीवरतीच झेप घेतलेली आहे। कारण या मंडळाकडे आर्थिक बळ नाही आहे। पहिलंच वर्ष आहे अखिल भारतीय संमेलन करण्याचं। तेव्हा या मंडळाच्या वतीने आम्ही आमच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला भजन मंडळ आम्ही सगळे एकत्र आहोत याची जाणीव करून देण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत आणि याचा फायदा आपण भविष्यामध्ये जसं नाट्य संमेलन, कवी संमेलन, साहित्य संमेलन या धर्तीवर सगळे संमेलन होतात तसंच या धर्तीवर आम्ही हे भजन संमेलन आयोजित केलेलं आहे आणि याची दखल महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेऊन जसं इतर साहित्य संमेलन किंवा कुठल्याही संमेलनाला आर्थिक मदत देतात त्याप्रमाणे पुढच्या वर्षापासून आम्हाला या मंडळाला सुद्धा आर्थिक मदत मिळावी जेणेकरून या पुढचं आम्ही संमेलन सन्मुखानंद हॉलमध्ये घेऊ याची ग्वाही देतो। पण ते डिबेट आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि ते काम आमचे मंत्री करतीलच, आशिषजी करतीलच ही मी आशा बाळगतो। अखिल भारतीय भजन संमेलन 2025 या ठिकाणी उपस्थित असलेले स्वागताध्यक्ष सन्माननीय भगवान दत्तू लोकरेजी आणि मग या दृष्टिकोनातून आपला महाराष्ट्र आणि देश समजायचा असेल तर आपला महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, आपल्या महाराष्ट्राची लोककला तर ती जशी दऱ्याखोऱ्यात आहे, ती जशी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्यामध्ये आहे, ती जसं राजमाता आई जिजाऊंचा संस्कार घेण्यामध्ये आहे, अहिल्याबाई होळकरांच्या कर्तृत्वामध्ये आहे, महाराणी छत्रपती तारा राणी यांच्या संघर्षामध्ये आहे।
तशीच महाराष्ट्राची संस्कृती माझ्या दृष्टीने हरिभक्त पारायण आणि भजनामध्ये बसलेल्या माझ्या मंडळामध्ये. त्यामुळे मी जे करणार होतो ते तुम्ही केलं. आता तुमच्या मागे उभं राहणं ही संपूर्णतः माझी आणि महाराष्ट्र. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वतीने, महाराष्ट्र सरकारच्या वतीने, सांस्कृतिक विभागाच्या वतीने आणि 14 कोटी महाराष्ट्रातील नागरिकांच्या वतीने हा आशिष शेलार पुढच्या दुसऱ्या संमेलनाला तुमच्या अपेक्षेच्या वर जाऊन हे संमेलन करण्यासाठी मदत. कारण माझा महाराष्ट्र मला समोर दिसतोय. चाली कशाला आवडतं, शिकार नाही, बस का शिकार नाही, काय नाही, चाली कशाला येतं. तर हा सगळा पारंपरिकता होती आमच्याकडे. तिथून मग ते बुवा जायचं, भजन करीत, मोडक्या तोडक्या काहीतरी भजन करीत, मग कोणतरी का शिकवायचं, क्लासात जायचं. तिथून मग मुंबई गेले काय ते बुवा जायचं. त्या मटेरियल काय सगळा आमचा कोकणात हा या भजनाचा, आणि त्या अजूनही लोकांचा पण ठेवलेला असा. नमस्कार, प्रवीणा ग्रुपतर्फे पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण आज भेटणार आहोत अखिल भारतीय भजन संमेलन 2025 या महासोहळ्याचे पहिल्या महासोहळ्याचे ज्यांनी संकल्पना मांडली ते राजा दळवी. नमस्कार राजा दादा. या संकल्पनेतून पुढे आपण काय साध्य करणार आहोत आणि आता हा कार्यक्रम कशा टप्प्यावर आलेला आहे त्याबद्दल आपण थोडंसं यांच्याकडनं जाणून घेऊ. नमस्कार दादा. नमस्कार. खरं म्हणजे मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की आमची अखिल भारतीय भजन संमेलन जे आपण आयोजित केलेलं आहे आणि आयोजक आपण अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ, त्या आयोजकाचे आम्ही सगळे भाग आहोत. आमच्या कमिटीमध्ये 21 मेंबर आहेत. भगवान बुवा नोकरे अध्यक्ष आहेत, सचिव आहेत, प्रमोद बुवा आणि खूप ज्येष्ठ मंडळी आमचे सल्लागार आहेत. आणि असं आमचं सगळं खूप मोठं मंडळ आहे आणि जवळजवळ 35 वर्ष जुनं म्हणजे जे महाराष्ट्र प्रसिद्ध भजन मंडळ होतं तेच आता ह्या नावाने कार्यरत आहे. 99 साली या लोकांनी असं एक अधिवेशन घेतलेलं, तेव्हा शाहीर सावळे अध्यक्ष होते, मच्छिंद्र कांबळे वगैरे ही सगळी मंडळी त्या काळात होते. खूप मोठे मोठे पंचरत्न त्या काळात त्या लोकांनी एक परेल मुंबई येथे एक कार्यक्रम केला होता. त्यानंतर हे सगळं काही घडामोडी झालं नव्हतं, परंतु बऱ्याच वर्ष झाली आणि आता आपण बघतोय सगळीकडे इतर ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये की सगळे संघटित होऊन एकत्र आल्याशिवाय काय कोणती गोष्ट होऊ शकत नाही. आपण वारकरी संप्रदाय भजनामधली सगळी लोक आहोत आणि असं आहे की आपण लोक आंदोलन रस्त्यावर येऊन हे सगळं करणं काय शक्य नसतं. त्यामुळे आपल्याकडे जे माध्यम आहे टाळ मृदुंग तेच घेऊन आपलं काहीतरी सरकारकडे
सरकारला एका छताखाली आपण यायचं आणि सरकारला तिथे बोलवायचं आणि मग आपलं जे काय मागण्या असतील, आपलं जे काय म्हणणं आहे ते तिकडे आपण आपल्या माध्यमातून सांगणं जास्त सोयीस्कर होतं. आणि त्यासाठी मला असं वाटलं की नाट्य संमेलन, साहित्य संमेलन जे जसं असतं त्या धर्तीवरती आपण एक अखिल भारतीय भजन संमेलन करू. उद्देश मोठा होता, कारण आपण फक्त आतापर्यंत आपल्याबरोबर विचार करत होतो, परंतु असं विचार केला की आपण भारत देशाचा पूर्ण विचार करू. भारत देशातली भजन संस्कृती, प्रत्येक राज्यात आपण विविधतेतून नटलेला आपला देश आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये विविध प्रकारचे भजन संस्कृती आहे. काहीकडे रामाचं भजन, कृष्णाचं भजन, आपल्याकडे पांडुरंगाचं, सगळ्यांना एकत्र एका छताखाली आणण्याचा प्रयत्न करू. आणि त्यामध्ये ही मोठ बांधून हे पहिलंच वर्ष आहे हे आपण भजन संमेलन केलं. या भजन संमेलनाच्या निमित्ताने मोठमोठी मंडळी आली, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि सगळी मंडळी आली. आता रवींद्र चव्हाणांच्या हस्ते रवींद्र चव्हाण आले होते, त्याशिवाय आपले नितेश राणे आणि बरेच मंडळी आली आणि खूप महाराष्ट्रभर हा कार्यक्रम युट्यूबच्या माध्यमातून दाखवला जातो. त्याचप्रमाणे आमच्या विशाल दादांचा आणि प्रशांत दादांचं हे युट्यूब चॅनल आहे, त्यांनी सुरुवातीला याची दखल घेतली होती. तर आता महत्वाचा मुद्दा आणि मुख्य मुद्दा असा आहे की हा कार्यक्रम कशासाठी आणि याचा उद्देश काय. उद्देश असा आहे की ह्या संमेलनाच्या निमित्ताने आम्ही संमेलन हे केलं, परंतु काय झालं, आता जेवढी मंडळी आली त्या सर्वांनी आम्हाला आश्वासन दिलं की शासनाच्या मार्फत पुढच्या वेळी आपलं हे अनुदानातून आपला कार्यक्रम होऊ शकेल आणि ज्या तुमच्या मागण्या असतील काय असतील ते घेऊन या आणि 100% ते लोक आमच्या मागण्याचा विचार करणार आणि 100% पूर्ण करणार आहे. तर हेच ह्या अधिवेशनाचं फलित आहे. म्हणजे जे आम्हाला शासनापर्यंत जायचं होतं ते मला वाटतं की त्यातले आपण जे दरवाजा आपण नॉक करायचा होता तर आपण मला वाटतं दरवाजा खोललेला आहे पहिल्या अधिवेशन. आणि आता आपल्याला समोर दिसतंय की पुढचं भविष्य चांगलं आहे. आपण पॉझिटिव्ह विचार करूया की पुढच्या अधिवेशनापर्यंत हे अधिवेशन शासनाच्या अंडर झालेलं असेल, म्हणजे त्याचं काही अनुदान मिळेल काय होईल आणि इतर लोकांना काही ज्या मागण्या आहेत आमच्या त्या पण पूर्ण होतील आणि सगळ्यांना एक चांगल्या म्हणजे राजाश्रय मिळेल, महत्वाची गोष्ट आहे. आणि ह्याला लोककलेचा दर्जा मिळाला तर अजून याला खूप फॅसिलिटी मिळू शकते. खूप मोठ्या प्रमाणात सरकारकडून अनुदान आणि इतर सगळ्या गोष्टी फंड वगैरे मिळू शकतो आणि मला वाटतं हे ह्याचं फलित आहे. हे झालं सरकारी याच्यातून. परंतु दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या 2 दिवसात आम्ही बघतोय की 2 दिवस हा कार्यक्रम 12 तासाचं शेड्यूल चाललंय आमचं आणि त्याच्यामध्ये उदंड प्रतिसाद आहे लोकांचा, खूप चांगला आहे. महाराष्ट्रभर सगळीकडे गायक आलेले आहेत, तर देशभरात पण तामिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश अशा राज्यातून पण त्यांचे भजनाचे समीक्षक आले होते आणि या सगळ्यांनी चांगली प्रतिक्रिया आहे. सगळ्या मीडियानी पण दखल घेतलेली आहे आणि मला वाटतं की हेच या कार्यक्रमाचं फलित आहे. आणि मला वाटतं 2 दिवसात जे आमच्या संपूर्ण टीम आहे, आमची जी कार्यकारिणी आहे, तर म्हणजे दादा मला ओळखतात म्हणून मला तरी विचारलं, परंतु आमच्या कार्यकारिणीच्या प्रत्येक माणसाला कोणालाही विचारलं असतं तर त्याने हे उत्तर दिलं असतं. आता सगळे कार्यक्रमामध्ये आहेत, बिझी आहेत, तर त्यात वेळ काढून मी फक्त बोलतोय, परंतु मी अधिक विश्वासाने सांगतो की मी आपल्या सगळ्या कार्यकारिणीच्या सदस्यांच्या वतीने बोलतोय. तर असं काय मी एकटा असं काय हे करत नाहीये, परंतु मला एक आनंद या गोष्टीचा होतोय की मी जी संकल्पना मांडली ती संकल्पना जशी डोक्यात होती त्या तशीच पूर्ण उतरली आणि ह्यासाठी ह्या सगळे जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांचा आशीर्वाद आहे. त्यांचं यावर जी 40 वर्ष त्यांनी भजनं केली त्यांचे पुण्यही आज फळाला आले म्हणून हे प्रत्येक गोष्ट यशस्वी होत गेली. खरं म्हणजे सांगायचं म्हणजे काय असतं, सगळी सोबत करता येतात, पैशासोबत करता येत नाही. तर हा कार्यक्रम करायचा म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे किमान 5 लाख प्लस कार्यक्रमाचं बजेट होतं, परंतु आमच्याकडे एकही रुपया नव्हता जेव्हा आम्ही हे केलं. परंतु आज हा कार्यक्रमाच्या आम्ही शेवटच्या टप्प्यावर आलो. कार्यक्रमाची आता भैरवी चालू आहे आणि आमचं सगळं काम व्यवस्थित पार पडलं आहे. ते पांडुरंगाची सगळी कृपा आहे, कारण आम्ही हे नामस्मरणाचं कार्य हातात घेतलं. आणि मला वाटतं कार्यक्रमाचा उद्देश जो होता तो संमेलनापुरता तरी झालेला आहे, परंतु खरी जबाबदारी आता हे संमेलन संपल्यावर आमची आता खरी जबाबदारी वाढलेली आहे. तर नुसतं संमेलन करणार आणि परत पुढच्या वर्षी जानेवारी दुसरं संमेलन क्रमांक 2 असं काही तो काही सिक्वेन्स सगळे चित्रपट नाही. तर आता आमची जबाबदारी वाढली, कारण आता आम्हाला हे शासन दरबारी जाऊन परत म्हणजे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय, पण आम्हाला ते प्रत्यक्षात हे करण्यासाठी पुढच्या वर्षभरात प्रयत्न करून पुढच्या अधिवेशनापर्यंत आम्हाला सारख्या बैठका जोर लावायला लागणार आहे. त्यामुळे आमची कार्यकारिणी आमच्या जी मंडळी आली होती ती सगळी मंडळी आमच्याबरोबर असतील ज्या लोकांनी आपण आणि वर्षभर आम्ही ते सगळी मेहनत करू आणि पुढच्या अधिवेशनापर्यंत आपलं नक्कीच चित्र सुधारलेलं असेल. परंतु ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की आमची जी संस्था आहे ती
महाराष्ट्र प्रसिद्ध भजन मंडळ टू कन्वर्ट होऊन त्याचे अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ ह्या नावाने ही संस्था स्थापन झालेली आहे. तर त्यामुळे ना नक्कीच आपल्याला ह्या माध्यमातून मी सांगेन तुमच्या चॅनलच्या की जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त मंडळींनी ह्या मंडळाचे सदस्य व्हा. कारण तुम्ही जेवढे सदस्य व्हाल ना तेवढी सदस्य संख्या वाढेल, तेवढं शासनाला वाटेल की ही संस्था काहीतरी करते. कारण खूप संस्था आहेत भजनातल्या, परंतु ही शिखर संस्था आहे. ज्या सगळ्या संस्था आहेत, सगळे भजनी बुवा आहेत, त्यांच्या बऱ्याच जणांच्या संस्था आहेत, त्याची शिखर संस्था आहे. कारण सगळ्या भजनी बुवांचे गुरु सगळे इकडे आहेत या मुख्य प्रवाहामध्ये. त्यामुळे सगळ्यांनी सदस्य व्हायचे. आणि दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं आता संमेलन करू. आता ह्यानंतर आपला अजून काही गोष्टी आहेत त्या येत्या काळात आपल्याला समजेल. उदाहरणार्थ एक आमचा विम्याचा एक विषय आहे तो आता येत्या काळात. आणि त्यानंतर आमचा पुढचा विषय आहे की वारीचा विषय आहे. वर्षापासून आपण वारीमध्ये पण असं आपण त्याला आपल्या कोकणात लोक जात नाही मोस्टली, कारण यामध्ये कोकणातले जास्त मंडळी. तर वारीमध्ये पण सुद्धा सहभाग आपल्याला घ्यायचा आहे. त्या संदर्भात जी आमची ज्येष्ठ मंडळी आहे ती त्यावेळी योग्य वेळी मार्गदर्शन करेल. तर हे सगळ्यांनी सहभाग घ्या, जास्तीत जास्त सदस्य व्हा आणि त्यामुळे संघटित होऊया आणि संघर्ष करूया आणि जास्तीत जास्त गोष्टी मिळवूया. कारण काय आहे, भजनी कलावंताला मान सन्मान आणि ह्या गोष्टी शासन दरबारी तेवढ्या नाही, तर सगळ्या आपल्याला मिळवायच्या आहेत आणि त्यासाठीच हा उपक्रम होता. आणि मला वाटतं उपक्रम आता पहिल्या टप्प्यात तरी आम्ही याच्यात झालेलो आहे. आणि तुम्ही खरं म्हणजे तुमच्या चॅनलचे खरं खूप खूप आभार. आमचं विचार लोकांपर्यंत पोहोचवते विशाल दादा आणि प्रशांत दादांनी बरोबर. धन्यवाद. नाही, आम्ही या परिवाराचाच एक भाग आहोत आणि ह्या परिवाराबद्दल कळकळ आहे आमची. खरं तर आम्ही पण एक आर्टिस्ट आहोत आणि आर्टिस्टचं मन कळतं असं बऱ्याचदा आपलं दिसतं, पण त्यात पण काही कमतरता असते. त्यासाठी ना एकत्र येणं खूप गरजेचं आहे. आणि जे तुम्ही आज शक्य करून दाखवलं, तरी सुद्धा असं काही आवाहन करू इच्छिता का की जे नाही आले आहेत किंवा ज्यांचं कदाचित या सोहळ्याकडे लक्ष गेलं नसेल पण तरी सुद्धा त्यांनाही अप्रोच करता येऊ शकतं आपल्याला परत पुन्हा एकदा. तर असं काही आव्हानात्मक आणखी काही गोष्टी होणार असतील तर ते तुम्ही आताही सांगू शकता त्याच्याप्रमाणे आणि त्यांना पुन्हा एकदा आवाहन करू शकता की यासाठी आपल्याला कुठे एकत्र यायचं आहे आणि कशा पद्धतीने एकत्र यायचं. बरं, ज्या मंडळींना या कार्यक्रमात येता आलं नाहीये त्यांच्यासाठी युट्यूबच्या बऱ्यापैकी लिंक्स आहेत ज्याच्यावर कार्यक्रम चाललेत. आणि आमचं अजून एक आता युट्यूबवरती प्रॉपर जे आम्ही आता रेकॉर्डिंग जे केलेलं आहे, आम्ही लाईव्ह केलं नाही, ते येत्या काही दिवसात म्हणजे एक आठवड्याभरामध्ये ते प्रॉपर चित्रीकरण जे आम्ही केलं ते युट्यूबच्या माध्यमातून पूर्ण सर्व तुम्हाला दिसेल. तो कार्यक्रम थोडा घर बसल्या चांगल्या प्रकारे चित्रीकरण झालेला कार्यक्रम घर बसल्या पूर्ण 2 दिवसाचा कार्यक्रम तुम्हाला बघता येईल. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला त्या कार्यक्रमाच्या नंतर इकडे जॉईन व्हायचं असेल, काही सदस्य व्हायचं असेल काय, तर असं आहे की आमचे मंडळाचे अध्यक्ष भगवान बुवा लोकरे, त्याशिवाय आमचे संजय पवार बुवा डोंबिवलीचे किंवा प्रमोद बुवा हरियाण ही व्यक्तिमत्व खूप फेमस आहेत. आणि ह्यांचे नंबर तुम्हाला जर कोणीच म्हणजे कुठे काही चान्स नसेल तर तुम्हाला ह्यांचे नंबर कसेही मिळू शकतील. तर ह्या नक्कीच मग तुमच्या या चॅनलवरती आपल्याला लिंकमध्ये त्यांचे नंबर भेटतील. प्रमोद बुवा हरियाण, भगवान बुवा लोकरे आणि संजय बुवा पवार. तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि आमचा स्कॅनर आहे, त्या स्कॅनरवरती तुम्ही जी आजीवन सदस्य आणि इयरली आणि लाईफ टाईम सॉरी इयरली आणि लाईफ टाईम अशा 2 टाईपच्या आजीवन आणि वार्षिक अशा 2 टाईपचं सभासदत्व आहे. वार्षिकसाठी एका वर्षासाठी 250 रुपये आहे आणि प्रवेश फी 100 म्हणजे 350 रुपये आपल्याला भरून वार्षिक सभासदत्व आपलं घेता येईल. आणि लाईफ टाईमसाठी 1000 रुपये भरायचे आहेत आणि 100 रुपये प्रवेश म्हणजे 1100 रुपये. हे जे आपलं कार्ड आहे ते लाईफ टाईम आहे. आणि तुम्ही यामध्ये बघू शकता की याच्यामध्ये एल लिहिलेलं आहे. एल म्हणजे लाईफ टाईम असं सिरीज नंबर तुम्हाला मिळेल. आणि इयरली असेल तर एल वाय करून असेल म्हणजे इयरली असेल. मग त्यामध्ये अशी आम्ही आय कार्ड देतो, प्रत्येकाचा आय कार्डचा नंबर फिक्स असतो. आणि अशी आपल्या कार्यक्रम जेव्हा असेल तेव्हा अशा आय कार्ड तुम्हाला मिळतील. आय कार्ड घालून आपल्या कार्यक्रमाला यायचं आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त सदस्य व्हा. तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता, असं काही नाही की डोंबिवलीला वाटतं कुठे यायचं आहे. ते ज्यांचा नंबर आहे त्या नंबरवर जायचं आणि जो स्कॅनर मागायचा, स्कॅनरवर पैसे पाठवायचे आणि तिकडून फॉर्म पाठवायचा. आमचा फॉर्म भरून तुम्हाला फॉर्म भरून मिळणार आणि तुम्ही आमचे सदस्य होणार. ती पण ऑनलाईनची पण आमच्याकडे सुविधा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सदस्य तुम्ही व्हा असं मी या माध्यमातून आवाहन करेन. आणि लवकरच तुम्हाला ह्या कार्यक्रमाची लिंक सुद्धा मिळेल आणि त्याचा मी विशालदादा सांगेन की त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये द्या. नक्कीच. चला, भजन पण टेक्नॉलॉजी होत चाललेलं आहे. त्या बऱ्यापैकी ऑनलाईन या सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल होतीलच.
आणि पुन्हा एकदा प्रवीणा ग्रुपतर्फे तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्या भजन गुरुवांचं, त्या कार्यकारिणीचं सगळ्यांचं अभिनंदन. आणि ही जी सेवा आहे, आपण म्हणू की सेवाच आहे, आणि संमेलन म्हणजे एक प्रकारचा सोहळा संपन्न झाला, हा वृद्धिंगत हो आणि वर्षानुवर्ष याला उदंड प्रतिसाद लाभो. आणि ही जी संकल्पना आहे, याच्या पाठीमागे जे उद्देश आहे ते ईश्वरचरणी प्रार्थना करतो की पूर्ण हो आणि सर्वांना सुखी राहू दे, सर्वांना सुखी ठेवा देवा, आणि आम्हाला अशीच शक्ती भक्ती प्राप्त होऊ दे. आणि खरंच खूप धन्य वाटतं. इथे जे काही सूर कानावरती पडत आहेत ते ऐकून अक्षरशः अंगावरती रोमांच उठलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टीचं श्रेय या संपूर्ण कार्यकारिणी मंडळीला आणि तुमच्या संकल्पनेला जातं. सर्वांचे अभिनंदन. धन्यवाद. रामकृष्ण हरी. किस तरह से भजन किया जाता है वो समझने के लिए आपने हम लोगों को बुलाया, इसके लिए आपका बहुत बहुत आभार। यहाँ पे जितने भी लोगों ने अपना कार्यक्रम दिया, जो भजन सीख रहे हैं, गा रहे हैं, और जो उनके परिवार के लोग हैं जो जिनको सिखा रहे हैं, उनको एनकरेज कर रहे हैं, जो लोग यहाँ पे सुन रहे हैं, जो ये कार्यक्रम आयोजन कर रहे हैं, उन सभी लोगों का इतना आभार कि मैं आपसे क्या कहूँ। ये हमारी असली भारतीय संस्कृति है और यही इसका संवर्धन है। आपण जर बघितलं तर त्यावेळी एवढी प्रगल्भ प्रगती नव्हती आणि अशा काळात लोककलांना, मग ते भजन संस्कृती असो किंवा इतर संस्कृती असो किंवा इतर लोककला असो, त्या लोककलाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं ते सन्माननीय. या ठिकाणी अनंतजीबाई जे ज्यांना 40 वर्ष असा प्रदीर्घ अनुभव या क्षेत्रामधला आहे, अरविंद रेकॉर्डिंग्स नावाची त्यांची संस्था आहे आणि त्यांच्या माध्यमातून ज्यांनी अनेक बुवांना चिरंजीव केलं, आजही त्यांचा आवाज आपल्याला बघायला मिळतो, अनुभवायला मिळतो. आणि हे चिरंजीव करण्याचं काम ज्यांनी केलं त्या बाई साहेबांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आणि दुसरे सन्माननीय आहेत श्री कृष्ण सावंत सर. 35 वर्ष या क्षेत्रामध्ये ते कार्य करतायत. विधी रेकॉर्ड्स म्हणून त्यांचं हे रेकॉर्डिंग सेंटर आहे. त्यांनी अनेक भजनी बुवांच्या कॅसेट्स बाजारामध्ये आणल्या. आज जर आपण बघितलं तर एआयचं युग आहे. आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना या क्षेत्रामध्ये येत आहेत. तो काळ होता 1980. वैद साहेब बरोबर ना? 1980च्या काळामध्ये आपण या प्रवासाला सुरुवात केला. साजनी तो विठ्ठल